केंद्रीय गृह मंत्री अमित शाह द्वारा संसद में डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के बारे में दिए गए बयान के खिलाफ बौद्ध समाज संघर्ष समिति ने जिलाधिकारी कार्यालय के सामने धरना आंदोलन किया। गृह मंत्री शाह के बयान से बौद्ध समाज में आक्रोश फैल गया है और उन्होंने शाह से माफी की मांग की है। आंदोलन में समिति ने अमित शाह से सार्वजनिक माफी की मांग की है, साथ ही उनके इस्तीफे की भी मांग की और ऐसे आक्षेपपूर्ण बयानों से बचने के लिए कानून बनाने की आवश्यकता पर जोर दिया। इसके साथ ही परभणी जिले में संविधान की प्रति के अपमान और भीम सैनिक पर दायर किए गए अपराधों को वापस लेने की भी मांग की गई है। अकोला मध्ये बौद्ध समाज संघर्ष समितीच्या वतीने जो परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलीस कस्टडीमध्ये हत्या झाली, त्या हत्येचा जाहीर निषेध म्हणून आम्ही बौद्ध समाज संघर्ष समितीच्या वतीने कलेक्टर ऑफिसला धरणे आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये ज्या अधिकाऱ्यांना आणि पोलीस कर्मचाऱ्यांना सोमनाथ सूर्यवंशीला कस्टडीमध्ये मारून त्याचा मृत्यू झाला, अशा पोलीस अधिकाऱ्यांवर 302 चा गुन्हा दाखल करण्यात यावा, ह्या मागणीसाठी आम्ही सर्व बौद्ध समाज संघर्ष समितीच्या वतीने कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत आहे। आजच्या या अकोला जिल्ह्यातील परभणीत झालेल्या आमच्या एका भीम सैनिकाच्या हत्येच्या निषेधार्थ धरणे आंदोलनाचं आयोजन बौद्ध संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आलेलं आहे। हे आंदोलन अतिशय शांतते पद्धतीने धरणे आंदोलन इथे आयोजित यासाठी केलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायाला जर निर्घुणपणे अशी हत्या केली जात असेल तर अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेला आहे। म्हणून बौद्ध संघर्ष समितीच्या माध्यमातून हे धरणे आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे आणि लवकरात लवकर त्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करून त्याला लवकर निलंबित करावं अशी बौद्ध संघर्ष समितीची मागणी आहे। अन्यथा महाराष्ट्रभर बौद्ध संघर्ष समितीच्या माध्यमातून जन आंदोलन केले जाईल। आज एवढं सांगण्यासाठी हे धरणे आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे। तरी अकोला जिल्ह्याचे कलेक्टर यांच्या माध्यमातून या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याकडे आमचं निवेदन सुपूर्द करण्यात आलेलं आहे।